भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषाञ्च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवैतान् कुरुनिती। या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर नेतात आणि त्याला आप्त, गुरु व कुटुंबातील लोक समोर उभे असल्याचे दाखवतात. हे केवळ एक भौतिक दृश्य नाही, तर मानसिक संघर्षाची सुरुवात देखील आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला एक प्रकारे आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात, कारण या युद्धात त्याचे शत्रू कोण आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अर्जुनाला समोर दिसणारे लोक हे केवळ शत्रू नसून त्याचे आप्तस्वकीय, गुरु, नातेवाईक आहेत. ही गोष्ट त्याच्या मनात द्वंद्व निर्माण करते. दैनंदिन जीवनासाठी आपल्याला यातून काय बरं बोध मिळतो, तर अनेकदा आपण अशा परिस्थितीत असतो जिथे आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. जरी समोर आप्तस्वकीय असले तरी त्या निर्णयामागे कर्तव्य, न्याय आणि सत्य असते. त्यामुळे जीवनात वास्तवाचा स्वीकार करणं अतिशय आवश्यक असतं. समोरचा विरोधक कोण आहे, त्याचा उद्देश काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपली दिशा निश्चित करता येत नाही. कृष्ण अर्जुनाला हेच दाखवतात. म्हणजेच संघर्ष न टाळता तो समजून घेणं गरजेचं आहे असं ते सांगतात. कधीकधी आपले कर्तव्य आपल्याला अपारंपरिक, भावनिकदृष्ट्या कठीण वाटणाऱ्या मार्गावर नेतं, पण सत्य आणि धर्मासाठी त्या मार्गावर जाणं, यातून आपल्याला कर्तव्याचं भान मिळतं. अर्जुनासारखेच आपल्यालाही आत्मपरीक्षणाची गरज असते. आपले निर्णय भावनांवर आधारित असावेत की धर्म आणि कर्तव्यांवर. त्यामुळे अंतर्मनाचा आवाज आपल्याला ऐकण्याची खूप गरज असते. श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे लोक असावेत, जे सत्य आणि कर्तव्य याची जाणीव करून देतील. या श्लोकातून आपल्याला समजतं की कोणत्याही लढाईत, म्हणजेच आयुष्यातील कठीण प्रसंगात आपल्याला भावनांच्या वावटळीत सापडण्याऐवजी वास्तव, धर्म आणि कर्तव्य यांचा विचार करणं आवश्यक असतं. आप्तस्वकीयांमध्येच कधीकधी अडथळे असतात, पण आपल्या भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.